नमस्कार, चैतन्यपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। बघताय ना हे नागलीचे पापड किती दुप्पट तिप्पट फुलत आहे। घरीच बनवले आहेत बरं का। आणि असे पापड खावेसे वाटले म्हणजे तुम्हाला बाहेर जाऊन आणायची अजिबात गरज नाही, कारण फक्त 1 किलोच्या प्रमाणात घरातलाच मसाला वापरून हे पापड कोणालाही सहज बनवता येतील, इतकी सोपी पद्धत आहे। तर हे नागलीचे पापड बनवण्यासाठी 1 किलो नागलीचं तयार पीठ घेतलं। 1 किलोच्या पिठासाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे। त्याच्यासाठी हा फुलकार किंवा पापड खार तो हाताने असा चुरून घेतला, त्याची पावडर तयार करून घेतली आणि पोहे खायच्या चमच्याने 2 चमचा पापड खार घेतला, 1.5 चमचा मीठ घेतलं, 2 चमचा ओवा घेतला, 2 चमचे पांढरे तीळ घेतलं आणि हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला। असा मसाला घरीच तयार करून 1 किलोच्या पिठासाठी हे योग्य प्रमाण आहे। आता पापड बनवण्यासाठी जाड बुडाचं पातेलं घेतलं, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि 1 किलो पिठासाठी 1.5 लिटर पाणी हे वापरलेलं आहे। पाण्याला चांगली उकळी आली की संपूर्ण मसाला त्याच्यामध्ये टाकायचा, मिक्स करून घ्यायचं। लगेच आता हे पीठ आहे ते संपूर्ण टाकायचं आणि सरोट्याच्या साहाय्याने पीठ पसरून त्याला अशा टोचा करायच्या, म्हणजे त्याच्यात पाण्याची वाफ तयार होईल आणि पीठ चांगलं शिजेल। तर 10 मिनिट हे पीठ शिजून घ्यायचं आहे। 10 मिनिट झाले की संपूर्ण पिठावर पाणी फिरतं। आता अर्ध पीठ असं शिजलेलं आहे। आता घोट्याच्या साहाय्याने पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं, यालाच पीठ एरणे असं देखील म्हणतात। तर आता 5 मिनिट असंच पीठ कालवून झाल्यावर लगेच गॅस बंद करायचा, पातेलं खाली उतरून गरज वाटली तर थोडंसं पाणी टाकायचं, पण हे 1 लिटर पिठासाठी 1.5 पट पाणी अचूक प्रमाण आहे। आता परत हे पीठ 10 मिनिट वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यातला कच्चापणा जाईल आणि संपूर्ण पापड लाटेपर्यंत पीठ गरम राहण्यासाठी अशा पद्धतीने कुकरमध्ये संपूर्ण पीठ टाकलं, त्याच्यावर ओला रुमाल टाकला आणि कुकरचं झाकण बंद करून कुकरमध्ये वाफ भरून घेतली। लगेच गॅस बंद केला। आता गरम गरम पिठाला मस्त वाफ आलेली आहे आणि कलर देखील आलेला आहे। असं चांगलं पीठ शिजलं म्हणजे पापड अजिबात तुटत नाही। आता अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ घ्यायचं, रुमालामध्ये चांगलं चोळून त्याच्या पाहिजे त्या आकाराच्या लाट्या करून घ्यायच्या आणि एक प्लास्टिक घ्यायचं, त्याच्यावर लाटी ठेवायची, वरून परत प्लास्टिक ठेवायची आणि अशा पद्धतीने मशीनवर किंवा सारख्याच पद्धतीने पाटावर पापड लाटून घ्यायचा। अशा पद्धतीने प्लास्टिकचा कागद वापरून जर पापड बनवले तर अजिबात तेलाचा वापर करावा लागत नाही आणि एकटी बाई देखील पटापट पापड तयार करते। 1 किलो मध्ये माझे 40 ते 45 पापड तयार झालेले आहेत। सविस्तर रेसिपी चॅनलवर आहेत, तसेच माझ्या फोटोच्या खाली छोटासा त्रिकोण आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि नक्की बघा। त्याच पद्धतीने वेगवेगळे उन्हाळी वाढवणीचे पदार्थ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर। धन्यवाद।